गुड आफ्टरनून. लास्ट लेक्चरला आपण ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये आलेलो होतो. जी नर्वस सिस्टीम ॲटोमॅटिकली होत असते त्या नर्वस सिस्टीमला आपण ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम असं म्हणत असतो. तर या ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये आपल्याला बघायचं रिफ्लेक्स ॲक्शन. तर रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय आहे माहिती आहे का? एखाद्या कंडिशनला दिलेला रिस्पॉन्स त्याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन असं म्हणतो. कंडिशन काय होती? समजा आपल्याकडे डायग्राममध्ये दिलेली आहे, एक जळती मेणबत्ती आहे. मेणबत्ती जळत असताना त्या फ्लेमच्या समोर तुमचं बोट नेल्यानंतर काही वेळानंतर तुम्हाला त्याचं इन्फ्लेमेशन म्हणजे दाह जाणवेल. जसं दाह जाणवायला लागेल तसं चटकन तुम्ही त्याचं बोट किंवा आपलं बोट आपल्या बाजूला घ्या. म्हणजे नेमकं या ठिकाणी काय प्रोसेस झाली तर ते आपल्याला पाहायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं बोट त्या फ्लेमच्या कॉन्टॅक्टमध्ये नेल्यानंतर त्यापासून जेव्हा दाह निर्माण होते, म्हणजे तिथल्या ज्या काही सेल आहेत त्या सेलला त्याची वेदना होतात आणि त्या वेदना ब्रेनकडे ट्रान्सफर केल्या जातात व्हाया नर्व्ह सेल. ब्रेनकडे ट्रान्सफर केल्यानंतर ब्रेन ते इंटरप्रिट करतं आणि इंटरप्रिट म्हणजेच वाचतं, रीड करतं. रीड केल्यानंतर त्याला कळतं की आपल्याला या ठिकाणी इजा होते आहे, वेदना होत आहेत, इन्फ्लेमेशन होतंय. त्याच्यामुळे ते बोट बाजूला मग ते काय करतं मसलला किंवा ग्लँड सेलला सूचना करतं आणि सूचना केल्यानंतर मसल किंवा ग्लँड सेल ते बोट त्या ठिकाणचं बाजूला घेतात. अशा प्रकारची ओव्हरऑल प्रोसिजर आहे. या कन्सेप्टला आपण रिफ्लेक्स ॲक्शन, आजूबाजूला होणाऱ्या घटनांवरती दिलेली रिॲक्शन त्याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन असं म्हणत असतो. इमिडिएट अँड इन्व्हॉलंटरी रिस्पॉन्स. व्हॉलंटरी म्हणजे इनव्हॉलंटरी आहे, म्हणजे तुम्ही इन्स्टंटली हात बाजूला काढून घेता. इन्व्हॉलंटरी रिस्पॉन्स गिव्हन टू अ स्टिम्युलस फ्रॉम द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज रिफ्लेक्स ॲक्शन. तिथे विचार नाही करत आहे काढावा का नाही. घटना घडली की पटकन आपण त्याच्यावरती ॲक्शन करतो, त्याला म्हणायचं रिफ्लेक्स ॲक्शन. समटाईम वी रिॲक्ट टू इन्सिडेंट विदाउट एनी थिंकिंग ऑन आवर पार्ट ऑर कंट्रोल ओव्हर द रिॲक्शन. काही घटना घडण्या अगोदर आपण कधी इन्स्टंट रिॲक्शन देतो, काही देत नाही. काही घटना घडून गेल्यानंतर रिॲक्शन देतो. हा एक त्या कंडिशनमध्ये असणारा कंट्रोलिंगचा पार्ट आहे किंवा अनकंट्रोल पार्ट आहे. दिस इज अ रिस्पॉन्स गिव्हन टू अ सर्टन स्टिम्युलस फ्रॉम द सराउंडिंग. याचा अर्थ तुम्ही आजूबाजूला घडलेल्या किंवा घडलेल्या घटनांना प्रतिसाद दिला. In such situation, proper control and coordination is achieved even without intervention of the brain. असं काही नाही की त्याच्यामध्ये ब्रेनचा सहभाग असत नाही. ब्रेनच्या सहभागानेच या गोष्टी सगळ्या होत असतात. आणि मग तुमच्याकडे काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. ऑब्झर्व द अबाव फिगर केअरफुली. वरती दिलेली फिगर काळजीपूर्वक ऑब्झर्व करायची आहे आणि ॲज पर नंबर इन द फिगर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. नंबरनुसार फिगरची जी नंबरिंग आहे त्यानुसार तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. व्हॉट इज हॅपनिंग ॲट 1 and 2 पोझिशन? लक्षात आलं का? पोझिशन नंबर 1 ला आणि पोझिशन नंबर 2 ला काय घडतंय त्याच्या बाबतीत आपल्याला माहिती द्यायची आहे. काय घडते मग पोझिशन 1 आणि 2 ला? त्या ठिकाणी स्टिम्युलस ऑफ हीट रिसीव्ह बाय थर्मो रिसिप्टर, म्हणजे तुमच्या बोटामध्ये हीट रिसीव्ह करणाऱ्या ज्या नर्व्स आहेत, कोण रिसीव्ह करतं? इन स्किन. आणि त्याचबरोबर आणि त्याच्यामुळं ही झाली पहिली कंडिशन. थर्मो रिसिप्टरने सिग्नल स्किनच्या माध्यमातून ब्रेनकडे फॉरवर्ड केले आणि त्यानंतर हँड इज विथड्रॉन इन्स्टंटली. ही कंडिशन सेकंड आहे. म्हणजे थर्मो म्हणजे हीट रिसिप्टर इन स्किन. हीट रिसिप्ट करणारे स्किनमध्ये सेल आहेत. त्यांनी हीट प्रमाणापेक्षा म्हणजे त्यांची कॅपॅसिटी नाही त्यापेक्षा जास्त हीट त्यांनी ॲब्सॉर्ब केली किंवा पाहिली, रिसिप्ट केली, ॲक्सेप्ट केली आणि त्याच्यामुळं त्यांनी ते दुसरी कंडिशन आहे हँड इज विथड्रॉन इन्स्टंटली. हे झालं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. सेकंड, विच नर्व कॅरीज इम्पल्सेस टू द पॉइंट मार्क 3? म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वेदना झाल्या. सेन्सरी न्यूरॉन्स आहेत ते. सेन्सरी न्यूरॉन्स कॅरीज इम्पल्सेस टू दॅट पॉइंट ॲट मार्क 3. कोणाकडे जातील हे इम्पल्सेस? कंडक्टेड फ्रॉम सेन्सरी ऑर्गन. कोण आहे सेन्सरी ऑर्गन? स्किन
आणि कुठे जाते? टू द स्पायनल कॉर्ड. त्याचबरोबर विच इज द नर्व शोन बाय फोर. कोणती नर्व आहे फोर्थ कंडिशनला? असोसिएटेड न्यूरॉन्सच्या माध्यमातून स्पायनल कॉर्ड आणि सेन्सरी मसल्स हे दोघं इंटरप्रेट करतात. मग काय म्हणते? विच इज द नर्व शोन बाय फोर. चौथ्या जी 4 नंबरची जी आहे ती नर्व कोणती आहे? शोन बाय फोर इज असोसिएटेड न्यूरॉन आहे, कारण त्या ठिकाणी सगळे सिग्नल्स त्या ठिकाणी पोचतात, म्हणून त्याला असोसिएटेड न्यूरॉन असं म्हटलं जातं. आणि विच इज ऑर्गन मार्क ॲज 5. 5व्या नंबरला कोणतं मार्क आहे? दॅट इज अ स्पायनल कॉर्ड. त्याचबरोबर ॲट 6 विच नर्व इज कंडक्टिंग रिस्पॉन्स इम्पल्सेस. 6 नंबरला कोणती नर्व्स इम्पल्सेस ही सिग्नल्स किंवा ज्या इम्पल्सेस आहेत कुठल्या नर्व्सच्या माध्यमातून कॅरी केले जातात? तर मोटार न्यूरॉनच्या माध्यमातून कॅरी केले जातात. आणि शेवटचा प्रश्न आहे ॲट 7 पोझिशनला काय आहे? वेअर हॅज द इम्पल्सेस रीच. कुठंपर्यंत पोहोचले इम्पल्सेस? अँड व्हॉट इज द इफेक्ट? इम्पल्सेस रीच कुठंपर्यंत? टू मसल्स इन ऑर्डर टू प्रोड्यूस अ रिस्पॉन्स विथ रिस्पेक्ट टू द स्टिम्युलस. तर अशा प्रकारे हे 4 प्रश्न होते. स्केच द लेबल डायग्राम इन अबाव फिगर. ट्राय टू स्केच एनी अदर एक्झाम्पल ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. प्रयत्न करायचा आहे, असं काही कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर आहे केमिकल कंट्रोल. या चॅप्टरचा आणखीन एक पॉइंट आहे, तो आपल्याला नंतर बघायचाच आहे नेक्स्ट लेक्चरला. आता सध्या आपण पाहणार आहोत केमिकल कंट्रोल. काय आहे केमिकल कंट्रोलमध्ये? केमिकल कंट्रोल हा असा महत्त्वाचा भाग आहे जो एजनुसार, जसं जसं मुलांचं किंवा मुलींचं एज इन्क्रीज होतं त्यानुसार त्यांच्या बॉडीमध्ये केमिकल चेंजेस चाललेले असतात. आणि त्या केमिकलच्या जे काही चेंजेस होतात त्या केमिकल चेंजेसवरती कंट्रोल करण्याचं काम काही हार्मोन्सच्या माध्यमातून किंवा त्याची इंटेन्सिटी इन्क्रीज करण्याचं काम हार्मोनच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून या कन्सेप्टला आपण केमिकल कंट्रोल असं म्हणतो. अशा प्रकारचे 2 आपण कंट्रोल बघितलेले आहेत. एक कोणता कंट्रोल होता पहिला? आठवते का बघा? पहिला कंट्रोल कोणता होता? पहिला कंट्रोल कोणता होता? याच्यामध्ये 2 प्रकारचे कंट्रोल आहेत. कोणते कोणते कंट्रोल आहेत? कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. कोणते कोणते कंट्रोल आहेत? नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. नर्वस कंट्रोलच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या प्रोसेस बघितलेल्या आहेत. आज बघायचं आपल्याला केमिकल कंट्रोल. किती प्रकारचे कंट्रोल? 2 टाइप्स ऑफ कंट्रोल. एक होता कुठला? नर्वस कंट्रोल. दुसरा कुठला आहे? केमिकल कंट्रोल. म्हणजे नर्व सेलच्या माध्यमातून ज्या ज्या प्रोसेस इनव्हॉलेंटरी आहेत, म्हणजे ज्या कंट्रोल करू शकत नाही, इवन ज्या व्हॉलेंटरी आहेत ज्या कंट्रोल करू शकतो, त्या सगळ्या नर्वस कंट्रोलमध्ये. आता आहे केमिकल कंट्रोल, आपल्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन अवर बॉडी इज ऑल्सो ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ सर्टन केमिकल सबस्टन्स. त्याला म्हणायचं हार्मोन्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम ज्या माध्यमातून केलं जातं त्याला म्हणायचं केमिकल कंट्रोल. आणि तो कोण करतं? हार्मोन्स. हार्मोन्स इज सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लँड. एंडोक्राइन ग्लँडच्या माध्यमातून हार्मोन सिक्रेट केले जातात. दिस ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड, म्हणजे त्या ग्लँडला आपण डक्टलेस ग्लँड म्हणतो, म्हणजे तिथं डक्ट नाही आहेत. दिस ग्लँड डू नॉट हॅव एनी अरेंजमेंट इन देअर ओन. त्याच्याशी काही पर्टिक्युलर अरेंजमेंट नाही. आयदर स्टोअर ऑर कॅरी देअर सिक्रेशन. म्हणजे एखाद्या ठिकाणी हार्मोन सिक्रेट करणे किंवा एखाद्या ठिकाणी हार्मोन स्टोअर करणे अशी काही प्रोसेस त्यांच्याकडे नाही. हेन्स ॲज सून ॲज हार्मोन्स आर प्रोड्यूस, म्हणजे जेव्हा किंवा हार्मोन्स तयार होतात त्यावेळेस दे आर डायरेक्टली रिलीज इन टू द ब्लड सर्क्युलेशन. म्हणजे आपल्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन कंटिन्युअसली चालू असतं. आणि या ब्लड सर्क्युलेशन प्रोसेसमध्ये डक्टलेस ग्लँड, ज्या एंडोक्राइन ग्लँड आहेत, त्या हार्मोन्स तयार करतात. आणि तयार झालेले हार्मोन्स इन्स्टंटली ब्लड सर्क्युलेशन प्रोसेसमध्ये ब्लडमध्ये रिलीज करतात. आणि थ्रू दीज एंडोक्राइन ग्लँड्स आर प्रेझेंट ॲट अ स्पेसिफिक लोकेशन इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये एका पर्टिक्युलर ठिकाणी त्या ग्लँड्स आहेत. and their secretion reach all parts of the body via blood. आणि ते हार्मोन्स
ब्लडच्या माध्यमातून बॉडीच्या सगळ्या भागांना पुरविले जात असतात. एंडोक्राइन ग्लँड अलॉंग विथ द नर्व सिस्टीम, एंडोक्राइन ग्लँड सोबत कोण आहे? नर्व सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, आर रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन आवर बॉडी. मस्त एंडोक्राइन ग्लँड आहेत का? नाही. त्यांच्यासोबत कोण काम करतं? नर्वस सिस्टीम पण काम करते आणि या दोघांच्या माध्यमातून बॉडीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणचं कंट्रोलिंग आणि कोऑर्डिनेशन मेंटेन केलं जात असतं. These two systems helps to each other to control and integrate the various activities of the our body. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवरती इनिशिएट करणे, इंटिग्रेट करणे, कंट्रोलिंग करणे, या सगळ्या गोष्टी म्हणजे इंडिकेट करणे असं आपण म्हणू शकतो. मार्क डिफरन्स बिटवीन दीज टू सिस्टीम इज दॅट नर्व्ह इम्पल्सेस आर फास्ट बट शॉर्ट लाईव्स. म्हणजे ह्या प्रोसेस मात्र फास्ट होतात पण शॉर्ट ड्युरेशनमध्ये. म्हणूनच बघा थोडीशी एका पर्टिक्युलर एजमध्ये मुलं थोडंसं डायव्हर्ट होत असतात. तो काळ असतो साधारणतः एज 15, 16 अँड 17 या अप्रॉक्सिमेटली ड्युरेशनमध्ये मुलं अभ्यासापासून डायव्हर्ट होण्याचा प्रकार जो होतो तर याच गोष्टीमुळं होत असतो, कारण तो शॉर्ट ड्युरेशन असतो. लिव्स वेअर ॲज ॲक्शन हार्मोन्स इज व्हेरी स्लो बट लॉंग लास्टिंग. पण त्या हार्मोनची जी ॲक्शन आहे स्लोली होत असते पण जास्त काळापर्यंत टिकून राहत असते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट हार्मोन्स आर सिक्रेटेड ओनली इन रिक्वायर्ड क्वांटिटी. आणि ते सुद्धा महत्त्वाचं आहे, एका रिक्वायर्ड क्वांटिटीपर्यंत हार्मोन्स तयार करणे. अँड देअर इज अ स्पेशल मेकॅनिझम विच इज कंट्रोल अँड क्वांटिटी टायमिंग ऑफ हार्मोन सिक्रेशन. म्हणजे त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल असलं पाहिजे. किती क्वांटिटी त्या हार्मोनची गरजेची आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार ते हार्मोन सिक्रेशन त्याची गरज समजून घेता सिक्रेट करणं, त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं त्याचबरोबर तेवढं गरजेचं, म्हणजे त्याचप्रमाणे ते सुद्धा गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल whenever there is a increasing blood glucose level, म्हणजे ब्लडमधली ग्लुकोजची लेवल जर यदा कदाचित इन्क्रीज झाली तर सर्टन सेल इन द पॅनक्रियाज, पॅनक्रियाजमध्ये असणारे काही सेल आहेत त्या ॲक्टिवेट होतात, स्टिम्युलेट होतात अँड ॲज अ रिस्पॉन्स लगेच त्या गोष्टीला रिस्पॉन्स देतात आणि दे रिलीज ग्रेटर क्वांटिटी ऑफ इन्सुलिन. आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक खूप मोठ्या प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट केलं जातं आणि इन्सुलिन सिक्रेट झाल्यामुळं आपल्या ब्लडमध्ये असणारी शुगरची लेवल मेंटेन होण्यास मदत होत असते. तर अशा प्रकारचा हा केमिकल कंट्रोलिंगचा पार्ट आहे तो इथपर्यंत संपलेला आहे. आणि आणखीन एक छोटासा पार्ट बाकी आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला घेऊयात. तुर्तास या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.